टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आपल्याबरोबर आहेत। गोपीचंदजी, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि रोहित पवार अधिवेशनामध्ये येतात आणि थेट सत्ताधाऱ्यांवरती संपूर्ण टीका टाकतात की सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि त्या संदर्भात ते पुस्तिका देखील काढतात। त्यांनी काय पुस्तिका काढल्या ते बघायला पाहिजे, कुणावरती काढल्या, कशासाठी काढल्या। कारण आता जास्त भ्रष्टाचार राज्यामध्ये कुणी केलाय तुम्हाला माहीत आहे, त्यामुळे भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये त्यांचा अनुभव मोठा आहे, दांडगा आहे। पण नेमकं काय पुस्तक आहे ते बघितल्यानंतर मी त्याच्यावरती बोलेन। दलालाची दलदल म्हणून अशा पुस्तिकेचं संपूर्ण शीर्षक आहे। हीच ती पुस्तिका आहे जी रोहित पवार यांनी काढलेली आहे। यामध्ये संपूर्ण घोटाळे, रुग्णवाहिका घोटाळा असेल, त्यात सोबतच दूध घोटाळा असेल, भोजन पुरवठा घोटाळा असेल, अशा अनेक घोटाळे जे आहेत त्या पुस्तिकेच्या मार्फत त्यांनी आज माध्यमांसमोर हे सगळे घोटाळे काय आहेत तर त्याच्याबद्दल त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटावं। त्यांच्याकडे काय पुरावे असतील, काय असतील तर त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांना द्यावेत, ते त्या विषयावरती निश्चितपणे चौकशी करतील। परंतु सातत्याने विरोधकांकडनं सत्ताधाऱ्यांवरती आरोप केला जातोय की या राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही, मंत्र्यांचेच, केंद्रीय मंत्र्यांच्या मुलींची छेडछाड संपूर्ण काढली जाते म्हणून। बघा, केंद्रीय मंत्री महोदयांच्या मुलीची छेड काढण्याच्या संदर्भात जी घटना घडलेली आहे त्याच्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांनी एकदम कडक आदेश दिलेले आहेत आणि निश्चित त्या विषयावरती कारवाई होईल। त्यामुळं त्या विषयात काही अडचणी मला असं अजिबात वाटत नाही। परंतु सातत्यानं विरोधक आक्रमक आहेत असं तुम्ही जे म्हणतायत, मला वाटतं विरोधक आता हे पहिलाच दिसलाय। बाकीचे कोण विरोधक आहेत किंवा सातत्यानं सरकारवरती बोलतात असं मला काय दिसत नाही। आणि जर कोणी बोलत असतील तर त्यांनी पुरावे त्या पद्धतीनं दिले तर सरकार निश्चित त्याच्यावरती कारवाई करेल। परंतु महायुतीमध्ये नुरा कुस्ती सुरू आहे का? कारण की शिवसेना राष्ट्रवादीमध्ये खरं तर रायगडच्या पालकमंत्री पदावरतून भांडणं आहेत, तर भाजप आणि शिवसेनेचं नाशिकच्या पालकमंत्री पदावरतून भांडणं आहे। काय नाही, त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदय कालच बोललेले आहेत की पालकमंत्री जे आहेत रायगड आणि नाशिकच्या संदर्भात त्यांचं कालच स्टेटमेंट आहे। मला वाटतंय आम्ही तिघं आता त्या दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आहोत, कुणी चिंता करण्याचे कारण नाही आणि तो निर्णय होऊन जाईल, काळजी करा। रोहित पवार म्हणतात की पक्षामध्ये ते नाराज आहेत म्हणून। कुठल्या पक्षात? ते ज्या पक्षात आहेत। नाही, मग तो अंतर्गत पक्ष आहे, त्या पक्षाच्या अंतर्गतला त्यांचा विषय आहे। पक्षात का नाराज आहेत तर त्यांनी का नाराज आहेत ते क्लिअर बोललं पाहिजे ना। जयंत पाटील आणि तुमचा संघर्ष जो आहे तो मिरजमध्ये देखील उघडपणे पाहायला मिळाला। खरं तर एकाच व्यासपीठावरती तुम्ही दोन्ही नेते होते सांगलीचे, एकमेकांवरती तुम्ही सातत्याने टीका करतात। बघा, ब्राह्मण समाजाच्या वतीनं सांगली जिल्ह्यातील सर्व आमदारांचा आणि जे खासदार आहेत त्यांचा सत्काराचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये जयंत पाटील काय बोलले बघितलं की शिव्या देऊन एखाद्या समाजाचं नेता येतं, समाज डोक्यावरती घेतो। पण जयंतरावला हे माहीत नाही की समाजाचं नेता होणं हे बापाच्या रिक्त जागेवरती आमदार होणे इतकं सोपं नाही। त्यांना त्याच्याविषयीची माहिती नाही, कारण राजाराम पाटलांच्या जागेवरती अनुकंपाखाली आमदार होणं हे एकदम सोपं काम आहे। मी नुसत्या शिव्या देऊन आमदार झालो असतो तर 40,000 मतांनी निवडून आलो नसतो। पण जयंतरावनी हे लक्षात घेतलं पाहिजे की मी छाताडाव तुमच्या नाचून आमदार झालेलो आहे आणि मी माझी भूमिका मांडून आमदार झालेलो आहे आणि माझ्या समाजाच्या बाबतीमध्ये मी प्रामाणिक आहे, माझं काम चालू आहे। पण ब्राह्मण समाजाच्या कार्यक्रमामध्ये असा विषय घेण्याची काही आवश्यकता नव्हती, कारण मला वाटतं त्यांच्या जरा मनात अशी, मी सारखं विषय लावून धरलेत कारखान्याच्या संदर्भातले। सांगली जिल्ह्यातले जतचा कारखाना जयंतरावनी गिळला, एक संभाजी पवार अप्पांचा कारखाना गिळला, काही कारखाने गिळण्यासाठी त्यांनी मदत केली आणि आता 2 कारखाने गिळायच्या नादात आहेत, मानगंगा साखर कारखाना आटपाडी, महाकाली कवटेमंगळ। तर त्या विषयावरती मी चळवळ सुरू केलेली आहे। मला वाटतं त्यांच्यात ती जिवारी लागलेली असावी आणि म्हणून त्यांनी तिथं भाषणाला सुरुवात केल्यानंतर मी कशासाठी गप्प बसू, माझी भूमिका मी मांडलीच पाहिजे। धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा का? कारण की नैतिकतेच्या मुद्द्यावरतून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा असं विरोधक म्हणतात। माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी याबद्दल स्पष्टता दिलेली आहे की माननीय धनंजय मुंडे साहेबांचा या विषयामध्ये रोल नाही आहे। त्यांनी आता स्पष्ट केलेलं आहे, ज्यांचा कोणाचा रोल आहे त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे। त्यामुळे त्यांच्याकडे तो विषय जात नाही तर त्यांनी राजीनामा देण्याची आवश्यकता काय आहे? धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। खरं तर जयंत पाटील यांनी अनेक कारखाने जे आहेत ते गिळण्याचं काम जे आहे ते सांगली जिल्ह्यात केलेलं आहे आणि त्या सगळ्या संदर्भात मी सातत्यानं पाठपुरावा करतोय, त्यामुळे त्यांना ते बोचतंय अशी एक जहरी टीका जी आहे ती गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवरती केलेली आहे। पुढे योगेश अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.